मतांमध्ये स्टॅलिन आणि टीव्हीकेचे विजय पिछाडीवर आहेत। भवानीपूरमध्ये होम पिचवर ममता बॅनर्जी बॅकफूटवर आहेत। तर भवानीपूरमध्ये नेमकं काय होतंय? नंदीग्रामची पुनरावृत्ती केली जाणार असं भाजपकडून सांगितलं जातंय। सुवेंदू अधिकारी तसा दावा करत होते। त्यांच्या प्रचारासाठी अमित शहा त्या ठिकाणी आलेले होते। तर नेमकं काय घडतंय आपण आकडेवारी पाहूया। भाजप 101 आणि टीएमसी 96 जागांवर आघाडीवर। इथे काटेकी टक्कर अद्यापही कायम आहे। टीएमसी 96 तर भाजप 101 जागांवर आघाडीवर। त्यामुळे पश्चिम बंगाल नेमकं कोणाकडे जाणार याकडे लक्ष असणार आहे। दीदी पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार मारणार की भाजप जोरदार मुसंडी मारणार? भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आता पुन्हा एकदा आघाडीवर। ज्याच्या 20 राऊंड या ठिकाणी मोजले जाणार आहेत त्यामध्ये ममता बॅनर्जी आता पुन्हा एकदा आघाडीवर गेले आहेत। ममता बॅनर्जी यांचा हा गड, तृणमूलचा हा गड 2011 पासूनचा ममता बॅनर्जी भवानीपूरमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तर 96 जागांसह सध्या तृणमूल आघाडीवर आहे, तर 101 जागांसह भाजप पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी आता पुन्हा एकदा आघाडीवर गेले आहेत। 20 राऊंड या ठिकाणी मोजले जात आहेत। त्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे। टीएमसी 96 तर भाजप 101 जागांवर आघाडीवर आहे। भाजपने इथे शतक पूर्ण केलेलं आहे तर टीएमसी शतकाच्या जवळ आहे। तर भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे। मागच्या वेळेला सुद्धा गड आला पण सिंह गेला अशी काहीशी परिस्थिती होती। नंदीग्राममध्ये त्या पराभूत झाल्या होत्या, मग भवानीपूरच्या पोटनिवडणुकीतून त्या जिंकल्या होत्या। त्याच भवानीपूरमध्ये त्यांना सुवेंदू अधिकारी यांनी आव्हान दिलं होतं। टीएमसी आता शतक पार केलेलं आहे। टीएमसीने देखील 101 जागांवर, टीएमसी आणि भाजप 105 जागांवर आघाडीवर। दोन्हीमध्ये फक्त काही जागांचा फरक आहे। त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड। 101 जागांसह तृणमूल आघाडीवर आणि 105 जागांसह भाजप आघाडीवर आहे। या वेळेला विजयाचा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जातोय। पश्चिम बंगालमध्ये आमची सत्ता स्थापन होईल असा दावा करण्यात आलेला आहे भाजपकडनं। काय घडतंय लक्ष असेल। भवानीपूरमधून पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये हुमायूं कबीर दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत। हुमायूं कबीर हे पुन्हा एकदा दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत पश्चिम बंगालमध्ये। तर टीएमसी 101 आणि भाजप 105 जागांवर आघाडीवर। तर हुमायूं कबीर हे 2 जागांवरून आघाडीवर आहेत। आकडेवारी पाहूया पश्चिम बंगालची। 105 जागांसह भाजप आघाडीवर, 101 जागांसह तृणमूल आघाडीवर आणि एका जागी काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। डावे ज्यांचा एकेकाळी हा गड होता त्यांना आता आघाडीमध्ये तरी कुठलेही त्या ठिकाणी। पश्चिम बंगालमध्ये हुमायूं कबीर दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत। दोमकालमधून ते निवडणूक लढवत आहेत आणि दोमकालमध्ये हुमायूं कबीर विरुद्ध मुझफ्फर रहमान माकपचे अशी ही लढत या ठिकाणी होते। हुमायूं कबीर इथे आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहे। नंदीग्राम हा तसा भाजपचा गड मानला जातो। सुवेंदू अधिकारी या ठिकाणी 4 वेळा निवडणूक जिंकलेले आहेत। सुवेंदू अधिकारी या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर अधिकारींचे भाजप देखील जोरदार टक्कर देताना पाहायला मिळते टीएमसीला। भाजप या ठिकाणी 105 आणि टीएमसी 101 जागांवर आघाडीवर। पहिल्यांदाच भाजपने पश्चिम बंगालमध्ये इतकी मोठी आघाडी घेतलेली आहे। तर पश्चिम